की दूध भावाच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघामधल्या सगळ्यात कमी भाव देणारा जर दूध संघ कुठला असेल तर आज तो विकास आहे आपला। आज खेद वाटतो सांगायला, म्हणजे एका बाजूला कोणी 30, 32, 34, 35 वेगवेगळे भाव आहेत राज्यभरामध्ये, त्याचे नाव मी घेणारे वेगळ्या संघाचे। कोणी 200 किलोमीटर 400 किलोमीटर दूध ट्रान्सपोर्ट करून नेतं, त्यांना परवडतंय प्रोसेसिंगला। मात्र माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाला 25, 26, 27 रुपयाच्या आत बाहेर भाव देऊन त्याच्या कष्टाचा त्या ठिकाणी मोबदला त्याला मिळत नाही आहे, आणि म्हणून दूध उत्पादक प्रचंड होरपळला आहे। त्याला न्याय देण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी पत्रकार परिषदेतून आम्ही त्या ठिकाणी दूध संघाच्या मॅनेजमेंटला, विशेषतः दूध संघाचे जे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांना आम्ही त्या ठिकाणी दूध उत्पादकांच्या साठी काय आपण करणार हा जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषद आहे। म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की दुधाला भाव नाही, अशा दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भावामध्ये लुटल्या जात आहे। खानदेशातला, विशेषतः जळगाव जिल्ह्यातला आपला दूध उत्पादक त्या ठिकाणी नागवला जातोय, होरपळला जातोय। या संदर्भात गिरीश महाजन साहेब, आपण सरकार दरबारी मंत्री म्हणून आपण काय त्या ठिकाणी केलं? तुम्हाला सांगतो, भाव कमी म्हणून सरकारने धोरण स्वीकारलं की आपण अनुदान देऊया। आम्ही म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही नाही देत आमच्या हक्काचं नफ्याचं, तुम्ही चोरा मारा काय करता ते सोडून देतात, नंतर जो आम्ही पण आमच्या हक्काचं शासनाच्या वतीने जे अनुदान आहे ते तरी आम्हाला त्या ठिकाणी मिळेल। आणि म्हणून शासनाने घोषणा केली मोठ्या गाजावाजामध्ये की 5 रुपये प्रति लिटर आम्ही त्या ठिकाणी गाईच्या दुधाला अनुदान देऊ। गाईच्या दुधाला अनुदान दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आक्रोश जो होतो तो, चला इकडे देत नाहीये पण असं नाही, पण असं का होत नाही, देत आहेत, चला हरकत नाही आपण घेऊ। पण दुर्दैवाने तुम्हाला सांगायला मला खेद वाटतो की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं शेतकऱ्याच्या हक्काचं अनुदान जे त्याला मिळायला पाहिजे होतं, त्या अनुदानाचे प्रस्ताव सर्व कागदपत्रासह विविध वेळेमध्ये सादर न झाल्यामुळे त्याला त्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ त्या ठिकाणी आली। पण आम्ही सुरुवातीला ती तारीख जी होती अनुदानाची, ती त्या ठिकाणी जी दिली शासनाने, त्याची मुदतवाढ 5 दिवस वाढवली। म्हणजे सुरुवातीला जी तारीख होती मार्च 20, नंतर 25, नंतर 31, नंतर 5 एप्रिल, नंतर 15 एप्रिल, म्हणजे 60 दिवसासाठीचं। मग 2 महिन्याचं म्हणजे 60 दिवसाला जितकं लिटर दूध असेल गुणिले 5 रुपये त्याला तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला, आणि दुर्दैवाने जो तोटा होत होता तो शेतकऱ्याला मिळाला। म्हणजे आज आपल्या जिल्ह्याचा जर विचार आपण केला, 60 दिवसाचं दूध गुणिले 5 रुपये प्रति लिटर आणि गुणिले प्रति संस्था, मिनिमम अटच संस्था सभासदाला 30 लिटरची आहे। मग वेगळे लिटर वेगळे क्वांटिटी आहे, तो एक्झॅक्ट क्वांटिटी माझ्यावर आहे, मी तो वेळ घेणार नाही जास्त खोलात जाऊन। पण आज साधारणतः 8-9 कोटी रुपयाच्या अंदाजे जे हक्काचं अनुदान शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होतं, केवळ पहिल्या टप्प्यामध्ये 51 लाख रुपये शेतकऱ्याला मिळालेत। नागपूरचा लिंबूवर्गीय फळांचा उत्पादन करणारा जिल्हा म्हणून पण आपली ओळख होते। आज आपल्याला कल्पना, लिंबूची लागवड आहे, काही ठिकाणी मोसंबीची लागवड आहे। या लिंबूवर्गीय फळांच्या संदर्भात मला आठवतं, मी आमदार असताना लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र मंजूर केलं। महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, MCAR, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र, त्यावेळेस त्यांनी तो ठराव केला। तो ठराव झाल्यानंतर सातत्याने आम्ही सांगतो की अरे बजेट करा, फक्त याला बजेट करा, का की त्या ठिकाणी नवीन नवीन व्हरायटी कुठल्या येत आहे लिंबूच्या त्या मिळतील, त्याच्यावर शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळेल। मग शेतकऱ्यांना कधी त्या पावत्या मिळत नाही नर्सरीच्या, म्हणजे मनरेगाचं अनुदान मिळत नाही, म्हणजे त्यांनी जावं तरी कुठे? आता नर्सरी ऑथेंटिक नाही आणि त्या ठिकाणी बिलं मिळत नाही, अनुदान मिळत नाही। म्हणजे लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र त्या ठिकाणी जो प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तो करायला तयार नाही। नंबर चेअरमन, 50,000 रुपये राईट्स होते चेअरमनला खर्च करण्याचे, की ठीक आहे बाबा इमर्जन्सीमध्ये चेअरमनला राईट्स असले पाहिजे, काही इमर्जन्सी त्या ठिकाणी काही लागेल, प्रोसेसिंग युनिट आहे 1 लाखापर्यंतचं प्रोसेसिंग युनिटला, पेरिशेबल आयटम आहे, मान्य आहे, नाशवंत माल आहे, इमर्जन्सी लागले तर यांनी 5 लाखावर केलं। अरे ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे, ही संचालक निवडून दिले दूध उत्पादकांनी, येऊ दे ना संचालक मंडळापुढे विषय, येऊ दे ना, 2 मीटिंग लावा ना, तुम्हाला चेअरमन डायरेक्टर केलं तुम्ही मीटिंग घेता, येतील ना सगळे संचालक। पण हे 5 लाख रुपयाचा अधिकार करून घेतला
आणि परिणामस्वरूप जे संचालक मंडळापुढे जे मुद्दे यायला पाहिजे होते, दूध उत्पादकाच्या प्रतिनिधीपुढे मुद्दे यायला पाहिजे होते, ते त्या ठिकाणी मुद्दे न येता चेअरमनने स्वतः लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपयाचा अधिकार करून, म्हणजे मी 5 लाखाचं परस्पर काही करेल, मला कोणी हिशोब विचारायचा नाही का, म्हणून तुम्ही ही पारदर्शकता टाळताय का, म्हणून ट्रान्सपरन्सी टाळतायत. शेतकऱ्याला बोनस डिव्हिडंड दिले जायचे. कधी त्या ठिकाणी मी बघितला, अभ्यास केला, शेतकरी सांगतो आम्हाला कधी 20 पैसे मिळाले, कधी 30 पैसे मिळाले, कधी 60 पैसे, कधी काळी तर ₹1.25 मिळालेले आहेत. म्हणजे जर तो वर्षभरात, तुम्ही पण लक्षात घ्या की जर 360 दिवसामध्ये रोज त्यांनी 100 गुणिले 300 दिवसाचं जेवढं लिटर दूध दिलं गुणिले ₹1.50, 25 पैसे, 60 पैसे, जो काही त्या ठिकाणी त्याला डिव्हिडंड, त्या ठिकाणी जो बोनस दिला जायचा, तो बोनस डिव्हिडंड त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही. म्हणजे लाख, सव्वा लाख मिळाले दूध त्याला दिवाळीला, तरी त्याला बरं वाटायचं. चला वा, सभासदांना 5,000 आले, 10,000 आले दिवाळीमध्ये, माफक अपेक्षा आहे. आणि मात्र यांनी तो बोनस नाही, तो डिव्हिडंड नाही, आणि या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी निराधार होण्याचं काम केलं. वार्षिक मीटिंग जी झाली आहे त्यामध्ये गिरीश महाजन बोलले की महिला उत्पादक संस्थांना बळकटीकरण आपण करून आणि 20 लाख रुपये देऊ. अरे एका तरी संस्थेला 20 लाख रुपये दिले का तुम्ही? महिला संस्थेला कार्यशाळा घेतली का? चला नका देऊ, पावलं टाकली का? मग का भावनेची घेता तुम्ही? आणि म्हणून मी बोलतो, आम्ही जे बोलतो महाविकास आघाडी म्हणून, आज आम्ही जो त्या ठिकाणी क्रांतीची मशाल हातामध्ये का घेतली, का एवढा आक्रोश त्या ठिकाणी आहे, का आसूड एवढा आहे? अरे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तर करा. मान्य आहे अडचण आली असेल, डॉक्युमेंटेशनला पात्र नसतील, काय करावं लागेल, पण तुम्ही प्रयत्न तर करा. म्हणजे 5 लाख लिटर क्षमतेचा प्लांट, आम्ही 5 लाख लिटरचं प्रोसेसिंगपर्यंत जाऊ, तो प्लांट त्या ठिकाणी आहे. काय प्रयत्न केले यांनी? सगळ्यात गंभीर मुद्दा की ही कॉपरेटिव्ह मुवमेंट आहे, सहकार आहे, आणि सहकारातून जर कोणी स्वाकार करत असेल तर तो आता खपून घेतला जाणार नाही. तुम्हाला सांगतो, संस्था सभासद करणं बंद करून टाकलं बापू, बरोबर की नाही? दूध उत्पादकाला आणि त्यांच्या समूहाला, संस्थेला सभासद केलं पाहिजे, त्याचा हक्क आहे तो. आणि हे मग एक तर शिफारसीला फिरवायचं, बिचारा शेतकरी कंटाळून जातो, आणि दिली तर त्याला सांगायचं करू नको, प्रोसेस ॲज इट इज ठेव. म्हणजे एका बाजूला 5 लाख लिटर जायचं असेल तर दूध आपल्याला आलं पाहिजे, मग ते दूध आणायचं असेल तर दूध उत्पादक संस्था आणि सभासद वाढवलं पाहिजे. यांनी ते बंद केलं. म्हणजे एका बाजूला दूध उत्पादक संस्था बंद, सभासद करणं, दुसऱ्या बाजूला 5 लिटरचं उद्दिष्ट. कुठून दूध आणणार आहे? आणि कसा प्लांट फिजिबल होईल? कसा त्या ठिकाणी लॉसेस रिकवर होतील? आणि कसे त्याला बोनस आणि त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळेल? म्हणजे आज या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी चेअरमन आणि नेते म्हणून गिरीश महाजन, त्या 30,000 जे आमचे दूध उत्पादक आहे यांच्या भावनेची खेळायला पाप लागेल. पाप तुम्ही लक्षामध्ये घ्या. हे पाप फेडू शकणार नाही तुम्ही, कारण की कष्टाचं सकाळी 3ला उठतो, तो चारा कर, दूध पाणी कर, दूध काढ, तो तालुक्याच्या ठिकाणी जातो, थंडीचा उन्हाळ्याचा 40 डिग्रीमध्ये जातो, लग्न कार्य सोडतो, जीवाच्या पोरांना जीव लावत नाही, आणि दूध काढून जेव्हा तो डेअरीवर जातो, त्याला जेव्हा खात्यामध्ये पैसे मिळत नाही ना, तर त्याचा आत्मा आहे ना तळतळतोय. हे सत्य आज आपल्या माध्यमातून सांगतोय. आज तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारची योजना आहे की दूध उत्पादक संघ, सोसायटी यांना जर त्या ठिकाणी, जसं मग स्वर्गीय हरिभाऊंनी केळीसाठी मागच्या वेळेस आर्की व्यायचा प्रस्ताव दिला होता, केळी उत्पादकांसाठी प्रोसेसिंग युनिट टाकलं होतं, केळीच्या खोडापासून त्या ठिकाणी फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर वगैरे केलं होतं. आर्की व्यायमधून मागच्या काळामध्ये मला आठवतं, त्यावेळेस मी आमदार होतो, 25-25 कोटीचे 2 प्रस्ताव, 50% अनुदानावर या दूध संघाची कॅपॅसिटी वाढली, मॉडर्नाइज झाला. त्या ठिकाणी यांनी सत्ता आल्यावर, सत्ता आमची, मी मुख्यमंत्र्याचा जवळचा, मी उपमुख्यमंत्र्याजवळचा, मागे मागे जायचे, फोटो काढायचे, मी जवळचा दाखवायचं. अरे आम्हाला कौतुक नाही, अभिमान आहे. पण माझ्या दूध उत्पादनाला काय दिलं तुम्ही? एक प्रस्ताव त्यांनी मंजूर केला नाही सरकार दरबारी. जर आमचं त्या ठिकाणी आईस्क्रीम चालू केलं असतं, आमची लस्सी चालू केली असती, आमचं पाणी बॉटल चालू केलं असतं, आमच्या कुल्फ्या चालू केल्या असत्या, आम्हाला नका ती कुल्फ्या, पण दूध उत्पादनाच्या कुल्फ्या केल्या असत्या, त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲड केलं असतं, बाय प्रोडक्ट तयार केले असते, गव्हर्नमेंटच्या पैशातून. अरे DPTCचा पैसा घेतला असता एखाद्याने केंद्राच्या योजना. आज राष्ट्रीय गोकुळ मिशनमधून दूध संघाने प्रत्येक तालुक्याला 200 गाई म्हशीचा एक मॉडेल गोठा तयार होईल. आणि याच्याकडे पावलं नाही, याच्याकडे पावलं नाही. खरेदी करा, विक्री करा, माझी संस्था, याची संस्था. मी त्या भ्रष्टाचार आणि त्याच्यावर नंतर जाईल दुसऱ्या टप्प्यात, मला म्हणजे त्यामध्ये नंतर जायचे. पण मूळ मुद्दे जे आहे आज लक्षामध्ये घ्या की आज या सगळ्या परिस्थितीमध्ये एकही योजना शासनाच्या ताकदीने राबवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी दिसत नाही आहे.
आणि म्हणून सहकारातून स्वाकार होतो का काय हा प्रश्न त्या ठिकाणी येतोय. आणि म्हणून 8 जानेवारी ते 17 जानेवारी 6-7 लाख लिटर दूध नासलं का रे सांगा बरं प्रामाणिकपणे. सायलो नंबर किती वाजता कोणती बॅच कोणत्या सायलोत किती लिटर दूध साडलं याचा हिशोब माझ्याजवळ आहे. हे होत आहे प्लॅनिंग नाही, मॅनेजमेंट नाही, प्रोडक्शनचं कंटिन्युअस प्रोसेस आहे ती. पहिल्या सायलोत असेल तर पुढे प्रोसेस झालं, मग इव्हॅपरेशन झालं, पुढे डिस्टिलेशन झालं, पुढे बाय प्रोडक्ट तयार झाले, सायकल येते. स्टोरेज आपल्याकडे तेवढं आहे का नाही. हां कधी कधी रात्री 2-2ला दूध भरतात हो शेतकरी. म्हणजे त्यांनी झोपायचं नाही, एक तर लोड शेडिंगमुळे तो लंबा आणि आज रात्री 2ला टँकर भरायचे. तुम्हाला सांगतो अक्षरशः जवळजवळ 6 ते 7 लाख लिटर कोट्यवधी रुपयाचं दूध नासलं. कॉस्टिक की जो कॉस्टिक जर हातावर पडला ना भाजून माणूस होरपळतो. कालचा जो स्फोट झाला ना कोळसा तसा होतो. ते कॉस्टिक त्या दुधामध्ये टाकून पावडर केली आणि मग त्या सगळ्या दुधातून त्या ठिकाणी आपल्या जे झालेलं जे आहे ते कसं आपल्याला भरून काढता येईल आणि ते कसं पद्धतीने लपवता येईल हे पाप करण्याचं त्या ठिकाणी दूध संघामध्ये जर काम चालू असेल तर हे ॲसिड यांच्या जीवनामध्ये येईल आणि यांचा सुद्धा जीवनाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षामध्ये घ्या. हे ज्वलंत मुद्दे दूध उत्पादकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे.